शॉर्टकट वाल्यांना मी थोडं सांगतो आहे। कालपासून मला माझ्या एका कार्यकर्त्याने साहेब मला काय सांगावं, माझा जुना कार्यकर्ता आहे तो, ती बंद कर बरं। तो मला असं म्हटला की पुस्तकावर एवढे पैसे खर्च करण्यापेक्षा आपण जेवणामध्ये 2-3 आयटम जरा जास्त वाढवून देऊ, म्हणजे लोकांच्या पोटात जातील आणि लोकांचा आत्मा शांत होईल। मी म्हटलं तू जे आज खाऊ घालशील ते उद्या दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन निघून जाईल। 2 दिवसांनी विचारशील काय खाल्लं माहित नाही, कोणाकडे जेवला माहित नाही, कोणी जेव घातलं माहित नाही। पण हे जे पुस्तक विलासराव वाणींच्या घरी प्रकाशित झालेलं आहे, हे पुस्तक प्रत्येकाच्या घरात जाणार आहे। ते जे विचार पुस्तकात आहेत ते एकटा माणूस वाचणार नाही, घरी गेल्यानंतर सगळे वाचतील की बांधवाबद्दल काय लिहिलं जरा बघावं। तर पोटाचं जेवण फक्त 2 किंवा 3 तास पोटात राहतं आणि मेंदूचं जेवण हे जे पुस्तकाच्या माध्यमातून मेंदूचं जेवण तुम्हाला दिलं जाणार आहे। इथं गोंदूरमध्ये हा असा एकमेव पहिला कार्यक्रम आहे विलासराव वाणींच्या घरातला की ज्या घरामध्ये तुम्हाला एकाच वेळेस पोटाचं बी जेवण मिळत आहे आणि डोक्याचं पण जेवण मिळतंय, मेंदूचं पण जेवण मिळतंय। आणि हा गोंदूरमधला पहिला कार्यक्रम आहे, लक्षात घ्या। याच्यानंतर अनेक कार्यक्रम विलासराव वाणींच्या घरी असेच होतील। एक वेळ जेवण नाही मिळणार पण हे मिळेल, लक्षात घ्या। पोटाचे जेवण आपण दररोज सकाळ दुपार संध्याकाळी खातच असतो। बहुजन समाज कशामुळे मागासलेला राहिला? जेवण पाहिजे, खायला पाहिजे, खाल्ला हात धुतला की लगेच पळायला पाहिजे, कार्यक्रमात थांबायचं नाही, कोणाचे विचार ऐकून घ्यायचे नाही। याच्यामुळे तो बुद्धू राहिला, याच्यामुळे तो बेअक्कली राहिला आणि त्याला 2-4 काही